नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी लेडीज हँड पर्स घेऊन आलेली आहे। ही हँड पर्स फक्त अर्ध्या तासात तयार होते आणि तुम्ही पार्टीमध्येही ही हँड पर्स कॅरी करू शकता आणि लग्नातही कॅरी करू शकता। इतकी सुंदर ही दिसते आणि याला खर्चही काहीच लागत नाही। अगदी घरच्या घरी कमी किमतीत ही तयार होते। मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ही हँड पर्स 500च्या खाली येत नाही। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तर चला मी आता तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम मी हँडबॅगचं मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या हँडबॅगची रुंदी आहे 22 इंच आणि लांबी आहे 13 इंच आणि आपल्याला 2 बेल्ट तयार करायचे आहे। तर ते 2 बेल्ट आपल्याला 22 इंचाचे तयार करायचे आहेत। ही हँडबॅग मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे की एकदा हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला 100% येणारच आहे। तर चला हे मी बाजूला ठेवून घेते। माझ्या घरात ऑलरेडी कपडा होताच। तुम्हाला जर कपडा हवा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये कट पीस खूप स्वस्तात मिळते, ते जरी घेऊन आले तरी होऊन जाणार आहे। आपल्याला अर्धा मीटरच कपडा लागणार आहे, जास्त कपडा लागणार नाही। आणि कपडा जर चांगला वेलवेटचा असेल तर तुमची हँड पर्स ही 1000 रुपयाचीच होणार आहे। तर चला आता मी मेजरमेंट कापडावर घेऊन घेते। तर बघा मी आता 22 इंच मोजून घेणार आहे। रुंदीला आपल्याला 22 इंच मोजून घ्यायचं आहे। टिकमार करून घ्यायची आहे आणि उरलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे। लांबी आहे आपली 13 इंच। तर चला मी 13 इंच मोजून घेते आणि टिकमार करून बाकीचा कपडा कट करून घेते। या पर्सला आतमधून लावायसाठी मी एक अस्तर घेतलेले आहे। अस्तर ही आपल्याला त्याच मापाचे घ्यायचे आहे। आता आपण या अस्तरावर कपडा टाकणार आहोत आणि बरोबर कट करून घेणार आहोत। मी पुन्हा एकदा मोजून घेणार आहे आणि उरलेला कपडा कट करून घेणार आहे। लांबी रुंदी दोन्ही व्यवस्थित मोजून घेऊन मी कट करणार आहे, जेणेकरून आपली पर्स फिनिशिंगमध्ये येईल। आता आपल्याला कपडा उलटा करायचा आहे, अस्तर वरती करायचा आहे आणि लंबी बाजू आपल्याकडे करायची आहे आणि फोल्ड मारायचा आहे। कपडा फोल्ड मारायचा आहे। तर बघा मी कपडा फोल्ड मारलेला आहे। बंद बाजू माझ्या दिशेने घेतलेली आहे। आता आपल्याला 2 इंच लांबी आणि रुंदीचा चौकोनी तुकडा मार्किंग करून घ्यायचा आहे। ते कसा तर मी तुम्हाला दाखवते। बघा 2 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि उभी पण 2 इंचावर मार्किंग करायची आहे। असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे। हे आपल्याला चारी दिशेला आखून घ्यायचे आहे। खाली 2 ठिकाणी आखून घ्यायचे आहे आणि वरती 2 ठिकाणी आखून घ्यायचे आहे। बघा 2 इंच लांबी आणि रुंदी। इथे पण मी 2 इंचावर घेत आहे आणि खाली 2 इंचावर उंचीला मार्किंग करत आहे। असे चारी बाजूला आपल्याला करायचे आहे। आता आपल्याला चारी बाजू कट करून घ्यायची आहे। आपण जे चौकोनी बॉक्स मार्किंग केलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणारच। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर बघा किती व्यवस्थित मी चारी बाजू कट केलेल्या आहेत। कट केल्यावर आपला आकार असा येणार आहे। आता आपल्याला मशीनवर अस्तर आणि कापड एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत। तर चला आपण आता हे मशीनवर जोडून घेऊयात।
माझ्या चॅनलवर मी सोप्या रीतीने ब्लाऊज कसे स्टिच करायचे तेही सांगितलेले आहे. तेही व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा. तर चला हे सर्व आपण आता जोडून घेऊयात. चला तर आता मी हे जोडून घेते. माझे अस्तरला कपडा जोडून झालेला आहे. आता आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे. तर बघा मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवू आणि 2 बेल्ट तयार करून घेऊयात. आपल्याला बेल्ट लंबीला 22 इंच घ्यायचा आहे आणि रुंदीला 2 इंच घ्यायचा आहे. म्हणजे एका बेल्टसाठी आपल्याला रुंदी 2 इंच लागणार आहे आणि लंबी 22 इंच लागणार आहे. असे आपल्याला 2 बेल्ट कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे 4 इंच रुंदीमध्ये आपले 2 बेल्ट निघणार आहेत. तर चला आता बेल्ट कट करून घेऊयात. मी बेल्ट कसा तयार करते तेही तुम्ही बघा. तर मी बेल्ट कट करून घेत आहे. आता आपल्याला 4-5 पदरी धागा घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. मी धागा घेतलेला आहे, गाठ मारलेली आहे. आता आपल्याला कपडा उलटा करायचा आहे आणि उलट्या दिशेला तो धागा ठेवून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तो धागा निसटणार नाही. आता आपल्याला सरकी करून धागा आतमध्ये टाकायचा आहे आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर आपल्याला तो धागा ओढायचा आहे आणि तो बेल्ट सरका करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी बेल्ट कसा सरका करत आहे. आपल्याला आरामशीर धागा ओढायचा आहे आणि बेल्ट सरका करून घ्यायचा आहे. असेच आपल्याला दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बेल्टच्या वरून शिलाई मारून घ्यायची आहे. बेल्ट सरका करून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. असेच मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपले किती सुंदर असे 2 बेल्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला जो मगाशी कपडा बाजूला ठेवला होता तो उलटा करून घ्यायचा आहे. साईडला आपल्याला गोठ लावण्यासाठी 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मी कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या 2 पट्ट्या मी कट करून घेणार आहे आणि त्या पट्ट्या मी साईडला गोठ म्हणून लावणार आहे. तर ते कसा लावणार आहे तर ते तुम्ही पुढे बघा. आपल्याला कपड्याचे दोन्ही टोक एकमेकावर ठेवायचे आहे आणि वरती पट्टी ठेवायची आहे. शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर कपडा थोडासा फोल्ड करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशी शिलाई मारत आहे. असे आपल्याला दोन्ही साईडला करायची आहे.
आता दुसऱ्या साईडला आपल्याला दुसरा तुकडा लावायचा आहे. तर बघा, एकावर एक पट्टी ठेवायची आहे, त्याच्यावर एक दुसरी पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता कपडा उलटा करायचा आहे आणि गोटसारखा दुमत मारून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिल्लकचा कपडा आता आपण कट करून घेऊयात. तर बघू शकता, मी दोन्हीकडून गोट लावून घेतलेले आहेत आणि पॅक करून घेतलेले आहे. आता जिथे मी गोट मारलेला आहे तिथे धरायचा आहे आणि कपडा आडवा करायचा आहे आणि तो गोट मधात आला पाहिजे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्हीकडून समान अंतर आले पाहिजे. तर चला आपण शिलाई मारून घेऊयात. तुम्ही इथेही गोट लावू शकता, पण हे आतल्या साईडला जाणार आहे म्हणून मी इथे गोट लावलेला नाही. आता दुसऱ्या साईडलाही आपल्याला तसंच करायचं आहे. बघा मी कसे धरले आहे, मी पुन्हा तुम्हाला दाखवते. बघा, ही जी खालची शिलाई मारलेली आहे तिथे आपल्याला धरायचं आहे, कपडा असा आडवा करायचा आहे आणि ती शिलाई मधात आली पाहिजे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला पर्सच्या काठाला एक पहिली शिलाई मारायची आहे आणि पुन्हा एक दुमत मारून शिलाई मारून घ्यायची आहे. असे आपल्याला सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे. आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला बेल्ट लावायची आहे. तर बेल्ट कसे लावायचे ते आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्हीकडून 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खाली पण 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आडवी पण 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 2 इंच खाली आपला बेल्ट येणार आहे. तर चला आता आपण बेल्ट लावून घेऊयात. आपल्याला बरोबर मार्किंगवर बेल्ट लावून घ्यायचा आहे. शिलाई मागे पुढे करत फिट बेल्ट लावून घ्यायचा आहे. आपल्या बेल्टचे एक टोक लावल्या गेलेले आहे. आता दुसरं टोक आपण दुसरीकडून 2 इंचावर मार्किंग केली होती तिथे लावायची आहे. दोन्हीकडून आपण 2-2 इंचावर मार्किंग केलेले आहे आणि उभीसुद्धा 2 इंचावर मार्किंग केलेली आहे. तिथे बेल्ट बरोबर लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, मी खाली शिलाई मारत आहे. नंतर आपल्याला पूर्ण वरतीसुद्धा एक शिलाई मारायची आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आता मी जिथे धरलेली आहे तिथे चौकोनी बॉक्स आपला तयार झालेला आहे. तिथे आपल्याला आडवी शिलाई मारून घ्यायची आहे. तर चला आडवी शिलाई मारून घेऊयात. तर बघा, बरोबर आपला खाली चौकोनी बॉक्स तयार होणार आहे. आयताकृती बॉक्स तयार होतो तिथे आपल्याला 2 प्लेटा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्या पर्सचा आकार किती सुंदर आलेला आहे. आता वरती आपले बेल्ट फिट राहण्यासाठी आपण एक शिलाई मारून घेणार आहोत. ही शिलाई आपल्याला शेवटपर्यंत मारायची आहे. आता आपल्याला पर्स उलटी करायची आहे आणि टच बटन लावून घ्यायचे आहे. बरोबर आपल्या बेल्टच्या खाली 2 टच बटन आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि काठीला अशी तिरपी शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, मी दोन्ही साईडला तिरपी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपली पर्स आपल्याला सरकी करायची आहे. आता बघू शकता, आपली पूर्ण पर्सी तयार झालेली आहे. मी वरती एक शो बटनसुद्धा लावलेली आहे, त्यामुळे या पर्सचा खूप भारी लुक आलेला आहे. आता पार्टीमध्ये, लग्नामध्ये नेण्यासाठी आपली पर्स ही तयार झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता आपली पर्स किती सुंदर तयार झालेली आहे. तर ही पर्स तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. आणि अजूनही ब्लाऊजचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि वेगवेगळे पर्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.